हल्ली ते सोलार फार्म्स वगैरे असतात ना, की एके ठिकाणी बनवून मग ती आपण MSCBला किंवा याला आपण ग्रीडमध्ये विकून टाकतो, तर ते अजूनही आहे का? हो हो, ते अजूनही आहे. तो बिझनेस आहे म्हणजे? हो, त्यामध्ये जे आता तुम्हाला जर बघितलं, आता हाऊसहोल्डसाठी आपल्याला ₹9 पर युनिटनुसार किंवा कमर्शियल बघितलं तर ₹15 पर युनिट प्रमाणे रेट लागतो. पण जेव्हा आपण सोलार फार्मिंगमध्ये जातो त्यावेळेला जेवढे इलेक्ट्रिसिटी किंवा युनिट जनरेट होतात ते आपण गव्हर्नमेंटला विकतो, राईट. तर गव्हर्नमेंटचा जो रेट आहे तो 3.5 to 4 रुपीजपर्यंत जातो. सो तेवढा फायदा होतो. म्हणजे तिथून जे कोणी सोलार, कारण गव्हर्नमेंट त्यांचे ट्रान्सपोर्टचा खर्च वगैरे घेतो किंवा तिथून ट्रान्सफरचा जो खर्च येतो तो ॲड करून ₹15 तो एक 7 ते 8 रुपयापर्यंत येतो. पण मग ही सबसिडी असते ती फक्त डोमेस्टिकसाठी आहे की कमर्शियलसाठी पण आहे? सबसिडी फक्त डोमेस्टिकसाठी आहे, म्हणजे हाऊसहोल्ड आणि सोसायटीसाठीच आहे. कमर्शियलसाठी सबसिडी नाही आहे. पण मग कमर्शियलला तुमचं ROI कधी येतो? म्हणजे ROI इन द सेन्स त्यांना जो युनिट रेट आहे तो एक 12 ते 15 रुपयावरून 7 ते 8 रुपयापर्यंत आहे. सो इट डिपेंड की त्यांचं कन्झम्पशन किती आहे आणि किती ते थोडंसं एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये जातं, थोडं मोठ्या लेवलमध्ये जातं. सो डिपेंड ऑन देअर कन्झम्पशन ROI त्यांचं. सो आता ही जी सोलर एनर्जी आहे ती एक सोलर पॅनल हे तर कन्व्हेन्शनल झालं. मग आता ह्याच्यामध्ये नवीन अजून काय टेक्नॉलॉजी येते किंवा नवीन काय त्याच्यामध्ये काही रिसर्च किंवा ॲडव्हान्सेस आहेत का? सोलारमध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतच आहेत. जसं की सुरुवातीला पॉली सोलार होतं, त्यानंतर मोनो आलं, त्यानंतर बायफिशियल आलं, मग टॉपकॉन आलं, आता HJT येते. सो हे सगळे टेक्नॉलॉजी अपग्रेड होतच जाते. पण दुसरी गोष्ट आहे की आता गव्हर्नमेंट बॅटरीसाठी जास्त एनकरेज करत आहे. कारण की TOD आल्यामुळे तुम्हाला दिवसा जेवढी इलेक्ट्रिसिटी जनरेट होती ती दिवसाच यूज करायला मिळते. कमर्शियलमध्ये बेसिकली तुम्ही बघितलं तर जेवढी इलेक्ट्रिसिटी बनते तेवढी फक्त तुम्हाला दिवसा यूज करायला मिळते. दिवसा बनवायची, दिवसाच यूज करायची. पण रात्रीसाठी जे काही कन्झम्पशन आहे त्याचं गव्हर्नमेंट MSCB तुम्हाला त्याचे चार्जेस लावते. सो मग बेससाठी एक एनकरेजमेंट मिळते की तुम्ही बॅटरी 50% ॲटलिस्ट बॅटरी यूज करा. कारण की आता काय होतं, मॅक्झिमम लोक सोलारसाठी जात आहेत. हाऊसहोल्डसाठी जेवढं डिस्कॉमला सोलार इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट करायची होती त्यापैकी बराचसा पार्ट सोलारनी कव्हर केलेला आहे, राईट. त्यामुळं डिस्कॉमवरचा भार थोडा कमी होतो आहे. पण सोलार कधीपर्यंत इलेक्ट्रिसिटी जनरेट करतं? जोपर्यंत तुमचं सनलाईट आहे तोपर्यंत. सनलाईट ड्रॉप झाल्याच्या नंतर सडनली सोलार थ्रू जनरेट होणारी इलेक्ट्रिसिटी बंद होती आणि डिस्कॉमवर खूप लोड येतो आहे. त्यामुळे कधी कधी ट्रान्सफॉर्मर उडत आहेत. म्हणजे सडनली लाईट जाणं तुम्ही चेक केलं असेल की लाईट जाती आहे, 7-7:30च्या दरम्यान लाईट जाते. डिस्कॉमवर खूप जास्त भार येतो त्यावेळेला. त्यामुळे आता असं सजेस्ट करतायत की तुम्ही बॅटरीसाठी जा. म्हणजे रात्रीसाठी तुम्हाला जी इलेक्ट्रिसिटी लागणार आहे ती बॅटरीमध्ये स्टोअर करा आणि ती यूज करा. म्हणजे डिस्कॉमला पण तेवढा जास्त लोड नाही येणार. लिथियम बॅटरीज असतात ना, पण त्या खूप महाग असतात. म्हणजे एक डोमेस्टिक यूजला सुद्धा त्या खूपच महाग असतात. पण त्याचं 8 वर्ष किंवा 10 वर्षापर्यंत बॅटरीला विथ मेंटेनन्स 0 आहे. त्यानंतर 8 वर्षाची वॉरंटी आहे. तर जर तुम्ही बघत असाल की रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे ती बॅटरीसहित तुमची 3 ते 3.5 वर्षामध्ये क्लिअर होते. त्यानंतर तुम्हाला 8 वर्षापर्यंत बॅटरी फ्री यूज करायला. असं काही आहे का की हाच ब्रँड घेतला पाहिजे किंवा असं पर्टिक्युलर ब्रँडचं जे आउटपुट जो असतो तो जास्त असतो की साधारण सगळ्यांचं सेम असतं असं? आता यामध्ये जर आपण बघितलं मॅडम तर सोलार सेल हा सोलार पॅनलमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे ज्याच्यामधून तुम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करताय. आता सोलार सेल बनवणाऱ्या काही पर्टिक्युलर कंपनीज आहेत, बाकी पूर्ण असेंबल करतायत सोलार पॅनल्स. सो आता आम्हालाही मला लोकांना हा मेसेज द्यायचा आहे की जो ब्रँड आपण काही जणांचं असं असतं की मला ह्या ब्रँडचं पॅनल बसवायचं आहे, मला ह्या ब्रँडचा इन्व्हर्टरच हवा आहे. Tier 1 कंपनी असेल तर यू गो फॉर Tier 1, नो इश्यूज. पण असं नाही आहे की फक्त ह्या ब्रँडचा पॅनल लावला तरच तुम्हाला 25 वर्षे सर्व्हिस मिळणार आहे आणि 25 वर्षापर्यंत इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. ज्या वेळेला आम्ही काही गोष्टी कमिट करतोय तुम्हाला आणि बऱ्याचदा आम्ही हा फेस करतोय की जर आम्ही एखादा ब्रँड सजेस्ट केला तर तिथे असा इश्यू होतो की नाही, मग यांचा काहीतरी ह्या ब्रँडमागे फायदा असू शकतो, तरच त्यामुळे हे ब्रँडसाठी जास्त हे करताय. पण अशी नाही आहे गोष्ट.
आम्ही जेव्हा एखादा ब्रँड सजेस्ट करतो कस्टमरला, त्यामागे असा हेतू असतो की त्याचं आम्ही पूर्ण इन्स्पेक्शन केलेलं असतं, त्याचा आम्ही पूर्ण रिव्ह्यू घेतलेला असतो, त्याचा आउटपुट चेक केलेलं असतं त्यावेळेला. कारण की मला 5 वर्षापर्यंत तुम्हाला सर्व्हिस द्यायची आहे, मला तुम्हाला काही कमिटमेंट द्यायची आहे, तर ती त्या बेसिसवरच मी तुम्हाला देऊ शकते की एवढे जनरेशन होणार आहे यामधून. पण काही वेळेला आम्ही असं फेस करतो की कस्टमरचा हट्ट असतो की ह्या ब्रँडचाच पॅनल लावला तर मला चांगली सर्व्हिस मिळेल. पण मला आता हे तुमच्या माध्यमातून क्लिअर करायचं आहे की ब्रँड एवढा मॅटर करत नाही जेव्हा आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो. बऱ्याचदा असा प्रॉब्लेम येतो की खूप कंपनीज अशा आहेत की सेकंड हँड पॅनल पण विकतात. खूप कंपनीज अशा आहेत की A ग्रेड पॅनल म्हणून B ग्रेड पॅनल विकत आहेत. कस्टमरला ह्या गोष्टी बऱ्याचदा ओळखायला येत नाहीत किंवा कळतही नाहीत. पण ज्यावेळेला तुम्ही आमच्यावर एखादी रिस्पॉन्सिबिलिटी देता, तुमचं 25 वर्षाची एखादी गोष्ट आम्हाला सांभाळायची आहे, 25 वर्षापर्यंत तुम्हाला त्याचं आउटपुट चांगलं आलं पाहिजे, त्यावेळेला आम्ही ह्या सगळ्या गोष्टी चेक करून कस्टमरला रिव्ह्यू दिलेला असतो. सो ही गोष्ट मला तुमच्या माध्यमातून क्लिअर करायची आहे सगळ्यांना की कोणाकडून तुम्ही घेताय हे महत्त्वाचं आहे. हां, नाही त्या कंपनीचा तुम्ही रिव्ह्यू बघा. त्या कंपनी म्हणजे प्रत्येक वेळेला असं होत नाही की ब्रँड झाला म्हणजे तो खूप चांगला आउटपुट देणार आहे. तो तर तुम्ही ब्रँड म्हणजे ब्रँड कोण करते किंवा त्याची किती कॅपॅसिटी आहे याच्यावर ब्रँडिंग होते. पण ज्यावेळेला आम्ही एखादा ब्रँड सजेस्ट करतो त्यावेळेला त्याचे पूर्ण आउटपुट चेक करून सजेस्ट केलेला असतो. तुम्ही इकडे आलात आणि खूप छान माहिती दिलीत आपल्या प्रेक्षकांना. कारण सध्याची सोलर एनर्जी ही काळाची गरज आहे आणि प्रत्येकाने केवळ आपलं वीज बिल कमी करावं म्हणून नाही, पण ह्याचा वापर केला पाहिजे. खूप छान आम्हाला माहिती मिळाली. तर मला खात्री आहे की ह्या माहितीमुळे बरेच जण जास्तीत जास्त सोलरचा वापर करतील आणि तुमच्याकडून म्हणजे सिरमकडनं ते करतीलच. कारण तुमची सर्व्हिस खूप चांगली आहे. तुम्ही जवळजवळ 25 वर्ष म्हणजे खूपच मोठा काळ तुम्ही त्यांना प्रॉमिस देत आहात. तुम्ही इकडे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की सीरम हा ब्रँड मला असा लोकांपर्यंत न्यायचा आहे ज्याच्यामध्ये आम्ही फक्त सोलार नाही विकत आहेत, फक्त सोलार घेऊन तुमच्या येत नाही आहे, तर तुमच्याकडे गॅरंटीड सेविंग तुम्हाला देण्याच्या उद्देशाने येतो आहे. सो थँक्यू सो मच, तुम्ही मला इथे बोलवलं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.